नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये समाविष्ट असलेला पाठ कर्ते सुधारक कर्वे हा आज अभ्यासणार आहोत. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 48वर कर्ते सुधारक कर्वे हा पाठ देण्यात आलेला आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. हा पाठ अभ्यासण्या अगोदर आपण या पाठाचे लेखक यांचा परिचय थोडक्यात करून घेऊयात. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे 1952, प्रसिद्ध कवी आणि लेखक. एप्सिलॉन, ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह, राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या, शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे. तर चला, या पाठामध्ये नेमकी काय माहिती आहे आता ते आपण अभ्यासूयात. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचं कार्य खूपच मोठं असलं पाहिजे. स्वातंत्र्य समरच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, तर स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातील स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होतं. तिला स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत, आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की आपल्या गुलामीला दागिना मानत असे. आपल्या समाजात स्त्रीचं स्थान देवीचं आहे असं भासवलंही जात असेल, पण ती शूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाईल. सबब तिने शिक्षित व्हायला पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होतं. तथापि हे कार्य आतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असीधारा व्रत परिपूर्ण होऊ शकेल. त्यांनी खूनगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्टा पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले.
या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटत नाही. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पै-पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्याच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की त्यातील पै-पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांना जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहिती होतं. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वास वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांनी तेथे उपयोगात पाडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलटपक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हे श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे यांमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचं लक्ष केवळ समाज सुधारणेत होतं. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कुणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया याच अनपड राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारतमाता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचं कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड
उखडून टाकावे हे महाकठीण काम होतं. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता येथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्ट्यांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. तू मुळीच रडू नये. यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरील अत्याचार थांबतील असं वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिला तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेलं महान कार्य पूर्णत्वास येईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी कर्ते सुधारक कर्वे हा डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा पाठ प्रकट वाचनाच्या स्वरूपात या ठिकाणी अभ्यासला आहे. आता आपण या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय या ठिकाणी बघणार आहोत. स्वाध्यायामध्ये समाविष्ट पहिला प्रश्न आहे की खालील आकृती पूर्ण करा. पहिला प्रश्न महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार. ते 2 प्रकार आहेत. नंबर 1 राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि नंबर 2 संपूर्ण स्वातंत्र्य. दुसरा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार. तर महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार 4 आहेत. नंबर 1 स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. नंबर 2 आपण गुलाम आहोत याचं स्त्रीला भान आले पाहिजे. नंबर 3 स्त्रीने शिक्षण घेतले पाहिजे. आणि नंबर 4 शांतपणे, सोशिकपणे व सहिष्णू वृत्तीने स्त्री शिक्षणाची चळवळ केली पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे की महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने. तर महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने 2 आहेत. नंबर 1 पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र आणि नंबर 2 ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवनकार्य. चौथा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने. तर ही स्त्रियांबाबतची स्वप्ने आहेत 4. महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची 4 स्वप्ने कोणती? नंबर 1 स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे. नंबर 2 स्त्री शिकली पाहिजे. नंबर 3 उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे. आणि नंबर 4 स्त्रीला पुरुषांइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे की महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा. तर आपल्याला पाठ्यपुस्तकात 2 मुद्दे देण्यात आलेले आहेत ओघ तक्त्यामध्ये. पहिला मुद्दा दिलेला आहे कार्यात नेमकेपणा होता. त्याच्यानंतरचा मुद्दा दिलेला आहे की विचार पक्का झाला की. तर यामध्ये बसणारे मुद्दे कोणते आहेत बघा. कार्यात नेमकेपणा होता, त्यानंतर ते बोलत नसत, नंतर विचार करीत असत. त्यानंतरचा मुद्दा देण्यात आलेला की विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणत, नंतर लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे. हे केव्हा घडेल
ते लिहा. हा नंतरचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न त्यामध्ये, कर्त्या सुधारकाने सुरू केलेलं कार्य पूर्णत्वास जाईल जेव्हा पुरुषांचेही शिक्षण होईल. त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे की स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल जेव्हा ती उच्च विद्या विभूषित होईल. चौकटी पूर्ण करा. नंतरचा प्रश्न आहे, यामध्ये दिलेला पहिला मुद्दा किंवा पहिला प्रश्न, लेखकाच्या मते दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. दुसरा प्रश्न आहे, कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी. तर लोकमानसाने महर्षी कर्वे यांना दिलेली पदवी कोणती आहे? महर्षी. यानंतरचा प्रश्न आहे की पाठाच्या आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा. यामध्ये दिलेले मुद्दे आहेत बघा. पहिला प्रश्न, स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे. दुसरा प्रश्न आहे की समाजाविरुद्ध विद्रोह केला तर. त्याचं उत्तर आहे, विद्रोह करणारा समाज गिळून टाकायला येईल. तिसरा प्रश्न आहे की लोकांनी कर्वे यांची ससे होलपट चालवली तरी. त्याचं उत्तर आहे की कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत. नंतरचा प्रश्न देण्यात आलेला आहे की कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा. तर पाठात कार्य या शब्दासाठी आलेली विशेषणे कोणती आहेत? मोठे, आतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक, महान इत्यादी. नंतरचा प्रश्न आहे की खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा. आता या वाक्यामध्ये वाक्यप्रचार कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पहिलं वाक्य दिलं आहे की शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनात घर करून राहिली. या वाक्यामध्ये वाक्यप्रचार कोणता आहे? मनात घर करून राहणे. दुसरं वाक्य दिलं आहे की वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत. आता या वाक्यामध्ये वाक्यप्रचार कोणता आहे? पचनी न पडणे. नंतरचा प्रश्न, खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यये शोधून लिहा. आता या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणती आहेत? तर पहिलं वाक्य, त्याने लाडू व करंजा खाल्ल्या. या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणता आहे? व. दुसरा प्रश्न, पाऊस आला आणि गारा पडल्या. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणता आहे? आणि. तिसरा प्रश्न, तो येणार कारण त्याला पैशाची गरज आहे. या वाक्यात उभयान्वयी अव्यय आहे कारण. चौथं वाक्य आहे, आजी म्हणाली की मी उद्या गावाला जाणार आहे. आता या वाक्यात उभयान्वयी अव्यय आहे की. नंतरचा प्रश्न की केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. आता आपल्याला वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचे. वाक्य दिलेलं आहे, काय सुंदर देखावा आहे हा. या वाक्यामध्ये आपल्याला काय वापरता येईल? ओहो. ओहो हा शब्द आपण या ठिकाणी वापरला तर या केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करून मग वाक्य पूर्ण काय होईल? ओहो काय सुंदर देखावा आहे हा. दुसऱ्या वाक्यात आपल्याला केवल प्रयोगी अव्यय वापरायचा आहे, अरे रे. वाक्य काय तयार होईल? अरे रे असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला केवल प्रयोगी वाक्य वापरता येईल, छे. यामध्ये वाक्य काय तयार होईल? छे तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला केवल प्रयोगी अव्यय वापरता येईल, वाहवा. मग वाक्य काय तयार होईल? वाहवा आज तू खूप चांगला खेळलास. यानंतरचे प्रश्न आहेत स्वमतावर आधारित. स्वमतावर आधारित प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न, स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. तर तो दृष्टिकोन आपल्याला सांगता येईल की समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांनी इतकीच असते. थोडी कमी जास्त भरेल पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे हे कळतच नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता पण ती वाया जाते. पुरुषांपेक्षा स्त्री ही अधिक सामाजिक असते. त्यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.
अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे. स्वमतावर आधारित दुसरा प्रश्न आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा. तर हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसं लागू पडतं हे आपण खालील प्रकारे स्पष्ट करू शकतो. अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच, उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येईल. स्त्री शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखविला जाईल. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागेल. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. हे सर्व यातनामय होतं. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो, परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे तुकाराम महाराजांचं वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते. स्वमतावर आधारित तिसरा प्रश्न आहे की कर्ते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. हे वेगळेपण आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल की अण्णासाहेब कर्वे यांचं फार मोठं वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येतं. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे त्या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती या बाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता, पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागवता, आक्रस्तळेपण न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले, अडवणूक झाली, त्यांच्यावर हल्ले झाले, जाता येता त्यांचे कपडे फाडले गेले, पण ते विचलित झाले नाहीत, घाबरले नाहीत किंवा दुःखी कष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे, ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे, खूप आवडला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी कर्ते सुधारक कर्वे हा डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा पाठ अभ्यासला आहे. या पाठावर आधारित स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील बघितली आहेत. या पाठावर आधारित असलेलं माझं सादरीकरण जर आपल्याला आवडलं असेल तर माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. वर्ग 9वी आणि 10वी वर्गाचे मराठी विषयाचे पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित सर्व व्हिडिओ बघण्यासाठी माझा ऑनलाईन सरजी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.